नमस्कार मित्रांनो, मी आविष्कार ढगे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. बघू शकताय तुम्ही, मी पुण्याच्या सध्या बाणेर एरियात आहे आणि बाणेरचा जो मेन एरिया आहे त्या ठिकाणी मी आहे सध्या. बघू शकता माझ्या राईट साईडला क्रोमा आहे, समोर बघा बिल्डिंग आहेत सगळीकडे. ती जी समोर काचेची बिल्डिंग दिसते ती मालपानी ग्रुपची आहे. त्याच बिल्डिंगमध्ये झुडिओ आहे, भरपूर अशा IT कंपन्या आहेत आणि IT कंपनीतून थोडीशी सुटका मिळाल्यानंतर सगळेजण या मोठ्या वृक्षाखाली इकडे चहा घ्यायला किंवा रस घ्यायला येतात. हे मेन टॉप एरिया आहे बाणेरचा, बाणेर रोड. इकडे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी नाही पडणार. तुम्हाला कुठलीही गोष्ट या ठिकाणी बाणेरमध्ये मिळते. बघू शकता इकडे KFC आहे, समोर दिसतंय ना KFCचा बॅनर. KFC पिझ्झा हट आहे. इकडं आपला ज्वेलर्स आहे, गिरिजा ज्वेलर्स आहे, बाजूला PNG ज्वेलर्स आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बाणेरमध्ये आहेत. या ठिकाणची बाणेरची जिलेबी खूप फेमस आहे, देसी तुपातली. ते दाखवतो तुम्हाला, ते बघू शकता जिलेबी जंक्शन. जर कुणी पुण्याचे नसतील तर त्यांच्यासाठी हा फेमस स्पॉट आहे. आणि याच्यानंतर बघू शकता आत्ता झालेलं आहे ती सुभेदार बिर्याणी. पण मी गेलो त्या टायमिंगला तर जवळपास 30-40 नंबर तर टोकन घ्यायला लागलेले असतात आणि त्यानंतर 50-60 नंबर आहे बिर्याणी घ्यायला. म्हणून खरं तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही इकडे जाऊ नका. तुमच्याकडे वेळ भरपूर असेल तर तुम्ही या ठिकाणी जा, कारण तिकडे गेल्यानंतर तुम्हाला एक 15-20 मिनटं आरामात पाहिजेत. बघू शकता तुम्ही या राईट साईडला झुडिओ मॉल आहे. झुडिओ आणि मोठी अशी ही इमारत आहे, खूप मोठी. जवळपास 40 ते 45 टावर्स असतील याच्यात. आणि पुढे बेनकेअर हॉस्पिटल, अशा सगळ्या गोष्टी आहेत. समोर जो ब्रिज आहे तो मेट्रोचा ब्रिज आहे. या सप्टेंबरला त्याची ओपनिंग होणार आहे. सिग्नल लागलेला आहे आणि मी थांबलेलो आहे. हे असे छोटे छोटे विक्रेते सिग्नलला येत राहतात. त्यांचाही बिचाऱ्यांचा व्यवसाय होऊन जातो या ठिकाणी. आपला सिग्नल सुटायला वेळ आहे आणखी बराच. झुडिओला तुम्ही बघाल तर नेहमी जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला इकडे गर्दी पाहायला मिळेल. तुम्हाला दिसत असेल तर बघा, फुल गर्दी असते बाणेर झुडिओला. आणि मी तुम्हाला आता असेच पुण्यातले नवीन नवीन एरिया जे आहेत ते दाखवत राहणार आहे. तुम्हाला बघायचं असेल काही गोष्टी काय फेमस आहे, या सर्व गोष्टी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला पुण्यातल्या काय गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. तर तुम्हाला त्या गोष्टी सांगताना मी पोलीस कुठे थांबतात, तुमच्या गाडीला काळी फिल्मिंग असेल काय असेल किंवा नंबर VIP टाकलेला असेल वेगळ्या प्रकारचा डिजिटल, तर पोलीस कुठे असतात हेही मी तुम्हाला सांगत राहणार आहे. तर तुम्ही पोलिसांपासून वाचू शकता. बघा समोरून तुम्ही जर बालेवाडी फाट्याकडून बॉम्बे हायवेकडे जात असाल तर ते समोरचा जो चौक आहे तिथं ते बघा पोलीस चौकी दिसते. येल्लो आणि ब्लॅक कलरच्या पट्ट्या आहेत त्या, तिथे पोलीस असतात. आणि तुम्ही इकडून हायवेकडून जर पुढे बाणेरकडे जात असाल तर पोलीस कुठे असतात मी तुम्हाला दाखवतो. सिग्नल सुटलेला आहे आपला आणि आपण निघलोय आता. पोलीस जे आहेत तिकडून इकडे येताना त्या येल्लो कलरच्या त्यांची चौकी छोटी तिथं असतात आणि इकडून जाताना या ब्रिज खाली सावलीला थांबलेले असतात पोलीस. तर तुमची गाडी इकडे लगेच बाजूला घेतात. म्हणून तुम्ही लक्ष द्या. पुण्यात नवीन असाल तर ह्या गोष्टी व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की पोलीस कुठे असतात. तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघणार असाल तर मी बनवत राहीन
आणि तुम्हाला मिळेल अमृता प्युअर व्हेज. तर हे हॉटेल खूप सुंदर आहे. इकडची टेस्ट पण मजेदार आहे. मी खूप वेळा ट्राय केले आणि आम्ही नेहमी इकडे जात असतो. मेट्रो स्टेशनचं काम चालू आहे. सप्टेंबरला ओपनिंग आहे असं म्हणतात, पण वाटत नाही, यांचं भरपूर काम राहिलेलं आहे. चला तर मित्रांनो, मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी नवीन एरिया दाखवत जाईल किंवा बानेरचा दुसरा पार्ट दाखवेल. धन्यवाद.